बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. For Standard 3, Subject Maths. Today's our topic is, yes, you can recognize, you can see the pictures of notes and coins. So, our today's topic is coins and currency notes. Coins and currency notes. Coins म्हणजे नाणी आणि currency notes म्हणजे आपण रोज व्यवहारामध्ये पैशांसाठी ज्या नोटा वापरतो त्या नोटा म्हणजेच currency notes. ओके, मग आता आपण ह्या नोट्स आणि कॉइन्स यांची अधिक माहिती करून घेऊया. बघा, सगळ्यात मोठी नोट म्हणजे किमतीने सगळ्यात मोठी नोट ₹2000. 2000 रुपयाची नोट ही किमतीने सर्वात मोठी नोट आहे. बघा, तिचा रंग आहे गुलाबी आणि तिची किंमत आहे 2000 म्हणजे 2000 रुपये. आपल्याकडे ही नोट आहे म्हणजे आपल्याकडे 2000 रुपये आहेत. 2000 रुपयानंतरची दुसरी नोट आहे 500 रुपयांची. ओके, 500 रुपीजची नोट. आपल्याकडे ही नोट आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे 500 रुपये आहेत. यानंतरची नोट आहे 200 रुपयाची. बघा, नोटाबंदीनंतर ज्या नवीन नोटा आल्या त्यामध्ये 2000 रुपयाची नोट सुद्धा नवीन आलेली आहे आणि 200 रुपयाची नोट सुद्धा नवीन आलेली आहे. आणि या नवीन आलेल्या ज्या नोटा आहेत त्या सगळ्या रंगीबिरंगी नोटा आहेत. बघा, ही नोट सुद्धा आपल्याला पिवळ्या रंगाची दिसते आहे, 200 रुपयाची नोट. ही 200 रुपयाची नोट आपल्याकडे आहे म्हणजे आपल्याकडे 200 रुपये आहेत. ही आहे 100 रुपयाची नोट. पूर्वी पण 100 रुपयाची नोट होती, पण आता या रंगीबिरंगी नोटांमध्ये ही 100 रुपयाची नोट ब्ल्यू रंगाची नोट आहे. हो की नाही? पूर्वीची पण आपली ब्ल्यूच होती, पण तो ब्ल्यू रंग वेगळा होता. हा ब्ल्यू रंग वेगळा आहे. ही नोट आपल्याकडे आहे म्हणजे आपल्याकडे 100 रुपये आहे. ही पहा, ही आहे 50 रुपयाची नोट. पूर्वीची 50 रुपयाची नोट थोडीशी गुलाबी रंगाची होती. आताची ही 50 रुपयाची नोट मात्र ग्रीन कलरची आहे, हिरव्या रंगाची आहे. दिस इज अ नोट ऑफ 50 रुपीज. This is a note of 10 rupees. 10 रुपयाची नोट. ही सुद्धा नवीन आलेली आहे. आणि ही आहे 20 रुपयाची नवीन नोट. बघा, 20 रुपयाची नवीन नोट ही पण हिरवी आहे, पण हा शेवाळी हिरवा रंग आहे. ओके, मग आपण आतापर्यंत कोणत्या कोणत्या नोटा पाहिल्या बघा. कोणकोणत्या नोट्स आपण पाहिल्या? ₹2000, ₹500, ₹200, ₹100, ₹50, ₹10 and ₹20. या नोट्स आतापर्यंत आपण पाहिल्या. आता आपण पाहणार आहोत ऑव्हर्स अँड रिव्हर्स म्हणजेच नोटांची पुढची बाजू आणि पाठची बाजू. बघा, प्रत्येक नोटेच्या पुढच्या बाजूचं चित्र वेगळं असतं आणि मागच्या बाजूचं चित्र वेगळं असतं. त्याची तुम्ही ओळख करून घेण्यासाठी तुम्हाला नोटेची ऑव्हर्स म्हणजे पुढची बाजू अँड रिव्हर्स म्हणजे पाठची बाजू, बॅक साइड, दोन्ही तुम्हाला दाखवलेले आहे. हे आहे 500 रुपयाची ऑव्हर साइड अँड रिव्हर्स साइड, पुढची बाजू आणि मागची बाजू, फ्रंट साइड, बॅक साइड. This is the note of 200 rupees and you can see its front side also and back side also. Okay, 2000 rupees front side and back side, 500 rupees front side and back side,
200 rupees front side and back side. Next, again we will see obverse and reverse, front side and back side of notes. This is a note of 100 rupees and you can see its front side and back side, obverse and reverse. This is a note of 50 rupees and you can see 50 rupee notes front side and back side. And this is a note of 10 rupees. You can see its front side and back side. Okay, 100 rupees note front side and back side, 50 rupees note front side and back side, and 10 rupees note front side and back side. Okay, these are our coins. This is a coin of 1 rupee. Here also you can see front side and back side of a coin. On the front side, there is a 1 written rupees, नवीन रुपीजचं चिन्ह, एक अंक 1 आणि पाठच्या बाजूला मात्र बघा 3 सिंहांचं चित्र तुम्हाला दिसत आहे आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते असं लिहिलेलं आहे. हे पहा 2 रुपयाचं चिन्ह, 2 रुपयाचं कॉइन, यावर सुद्धा पुढच्या बाजूला डिझाईन, रुपीजचं चिन्ह, 2 अंक आणि मागच्या बाजूला मात्र 3 सिंहांचं चित्र, सत्यमेव जयते आणि भारत व इंडिया असं लिहिलेलं आहे. हे आहे 5 रुपयाचं कॉइन आणि हे आहे नवीन 10 रुपयाचं कॉइन. बघा 10 रुपयाचं कॉइन जेव्हा नोटा आपल्या नवीन आल्या तेव्हाच हे 10 रुपयाचं कॉइन सुद्धा नवीन चलनात आलेलं आहे. तुम्ही जर पाहाल तर र म्हणजेच नवीन रुपीजचं चिन्ह, 10चा अंक आहे पुढच्या बाजूला आणि बघा वरती ज्या पाकळ्या दिसत आहेत त्या सुद्धा 10च आहेत. पाकळ्यांसारखं जे चिन्ह दिसतंय ते सुद्धा 10 आहे आणि मागच्या बाजूला 3 सिंहांचं चित्र, सत्यमेव जयते आणि भारत व इंडिया असं लिहिलेलं आहे. मॅच कॉइन्स अँड देअर नेम्स. बघा तुम्हाला कॉइन्स दिलेली आहेत. कोणती कोणती कॉइन आहे? कॉइन ऑफ ₹1, 50 पैसे कॉइन, 10 रुपीज कॉइन अँड 5 रुपीज कॉइन. आणि इथे बघा तुम्हाला त्यांची नेम्स दिलेली आहेत. 5 रुपीज, 10 रुपीज, 1 रुपी अँड 50 पैसे. आता आपल्याला कॉइन आणि त्याचं नेम मॅच करायचं आहे. ओके, फर्स्ट कॉइन इज ऑफ ₹1. Where is 1 rupee written? On the right, in the third row, there is 1 rupee. So we will match one coin of 1 rupee and 1 rupee. Name 1 rupee and coin of 1 rupee. Next is 50 paise coin. Okay. Second one is 50 paise coin. And where is its name? On the right side, in the fourth position, there is a 50 paise written. So we will match 50 paise coin and its name. Next is coin of ₹10. Where its name is written? On the left side, second position, it is written 10 rupees. So we will match them. And last is coin of 5 rupees with left side first name 5 rupees. We will match them both. Okay, so we have matched 1 rupee coin with its name, 50 paise coin with its name, 10 rupees coin with its name, and 5 rupees coin with its name. Write down the total amount shown. बघा तुमच्या समोर नाणी आणि नोटा ठेवलेल्या आहेत. There are coins and notes in front of you. You have to count it and write its total
amount. In the first row, you can see a coin of 5 rupees, one coin of 5 rupees, and two coins of 2 rupees. How much it is? In total, 5 and 2, 7, 7 and 2, 9. They are total 9 rupees. In the second row, you can see a 10 rupees note and 1 rupee coin. 10 and 1, 11. They are total 11 rupees. In the third row, you can see two coins of 5 rupees and two coins of 2 rupees. First coin of 5 rupee and second coin of 5 rupee, total 10 rupees. 10 rupees and 2 rupees, 12. 12 and 2, 14. Total they are 14 rupees. In the last, there are 3 coins of 2 rupees and 2 coins of 1 rupee. So 2 and 2, 4. 4 and 2, 6. 6 and 1, 7. 7 and 1, 8. So they are total 8 rupees. Write the correct value inside each coin or note so that the total value is the same as that given. एक मोठी नोट दिलेली आहे, तिची फोड आपण किती छोट्या नोटा किंवा किती छोटे कॉइन घेऊन करू शकतो. आता 20 रुपयाची जर नोट आपल्याला दिलेली आहे, तर 20 रुपयाची नोट आपण कोणत्या छोट्या नोटा, छोट्या म्हणजे किमतीने लहान नोटा घेऊन करू शकतो. किमतीने लहान नोटा आणि किमतीने लहान कॉइन्स आपल्याला घ्यायचे आहेत. बघा 20 रुपीज जर आपल्याला करायचे असतील तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो, हो की नाही. 5 rupees 4 coins, they will become rupees 20. 2 rupees 10 coins, they will also become 20. Then 2 notes of 10 rupees, they will also become 20. But now we have given 1 note and 2 coins. Okay, मग 10-20 रुपयामध्ये एक नोट आणि 2 कॉइन कोणते बसतील? तर बघा, 10 रुपयाची एक नोट आणि 5 रुपयाचे 2 कॉइन. झाले की नाही 20 रुपये. म्हणजे आपल्याला जेवढं चित्र दिलंय तेवढे नोट्स आणि कॉइन्स तिथे बसवायचे आहेत. म्हणून 20 रुपयाच्या चित्रासमोर नोटचं एक चित्र, नोटसाठी एक जागा दिलेली आणि कॉइन्ससाठी 2 जागा दिलेल्या. म्हणून आपण तिथे 10 रुपीची एक नोट बसवली आणि 5 रुपयाचे 2 कॉइन बसवले. त्यामुळे टोटल त्यांची अमाऊंट झाली 20 रुपीज. ओके, आता 10 रुपीज. 10 रुपीजच्या समोर बघा त्यांनी काय दिलंय, नोट्ससाठी एक जागा दिली आहे आणि कॉइन्ससाठी 3 जागा दिल्या. मग विचार करा बरं, कोणती एक नोट 10 रुपीज मध्ये येईल? ऑफकोर्स अ नोट ऑफ ₹5. ती तर एक येणारच, ओके. मग आता कॉइन्स कोणते 3 येतील? तर 1 रुपयाचे घेतले तर 5 होतील, 2चे घेतले तर 2 होतील, म्हणजे 4 रुपये झाले. अजून 1 रुपया म्हणजे 1 रुपयाचं कॉइन. मग आपण बघा इथे 2 रुपयाचं एक कॉइन, 2 रुपयाचं एक कॉइन आणि 1 रुपीचं एक कॉइन. झाले टोटल 10 रुपीज. 5 and 2, 7, 7 and 2, 9, 9 and 1, 10. अशा प्रकारे आपण 10 रुपीज तयार केलेले आहेत. ते 10 रुपयापेक्षा कमी किमतीच्या नोट्स आणि कमी किमतीची नाणी घेऊन आपण 10 रुपीज तयार केले आहेत. आता बघा 5 रुपीची नोट आपल्याला दिली आहे आणि आपल्याला 3 नाण्यांसाठी जागा दिलेल्या आहेत. 5 रुपये आपल्याला तयार करायचे आहेत. सोप्पं आहे, आपण आत्ताच तयार केले बघा 5 रुपये. 2 रुपीजचं 1 कॉइन, पुन्हा 2 रुपीजचं 1 कॉइन आणि 1 रुपीचं एक कॉइन. किती झाले टोटल? 5 रुपीज. करेक्ट? म्हणजे 2 and 2, 4 and 1, 5. अशा प्रकारे आपण 5 रुपीज तयार केलेले आहेत. Currency notes. Answer the following. How many 20 rupees note make rupees 20? 20च्या किती नोटा घेतल्या की 20 रुपये होतात? Of course,
Only one. How many 20 rupees note make rupees 20? Only one note makes rupees 20. 20 रुपयाची एक नोट घेतली म्हणजे 20 रुपये होतात. हो की नाही? How many 100 rupees note make rupees 100? 100 रुपये होण्यासाठी आपल्याकडे 100च्या किती नोटा असणं गरजेचं आहे? येस, करेक्ट. ओनली वन. 100ची एक नोट आपल्याकडे आहे म्हणजे आपल्याकडे 100 रुपीज आहे. How many 10 rupees note make rupees 20? 10 रुपीजच्या किती नोटा घेतल्या म्हणजे 20 रुपीज होतील? 10 2s are 20. 10च्या 2 नोट्स घेतल्या म्हणजे झाले 20 रुपीज. How many 5 rupees notes make rupees 50? 5 रुपयाच्या किती नोट्स घ्याव्या लागतील आपल्याला 50 रुपीज मध्ये? 5 10s are 50. हो की नाही? 5 रुपयाच्या 10 नोटा आपल्याला घ्याव्या लागतील तेव्हा 50 रुपये होतील. And how many 50 rupees note make rupees 150? जर आपल्याला 150 रुपीज हवे असतील तर 50 रुपीजच्या किती नोट आपल्याला घ्याव्या लागतील? 50 3s are 150. 3 नोटा घ्याव्या लागतील. हो की नाही? म्हणजे 20 रुपये बनवण्यासाठी आपल्याला 10च्या 2 नोटा घ्याव्या लागतील. 50 रुपये बनवण्यासाठी 50 रुपये तयार करण्यासाठी आपल्याला 5च्या 10 नोटा घ्याव्या लागतील आणि 150 रुपये कोणालाही देण्यासाठी आपल्याला 50च्या 3 नोटा द्याव्या लागतील. Okay, she's Salma and he's Tony. What Tony says? I have 3 notes. Their total value is 75 rupees. I have 3 notes. माझ्याकडे 3 notes आहेत. पण त्यांची total value आहे 75 रुपये. सलमा म्हणते I too have 75 rupees. माझ्याकडे पण 75 रुपये आहेत. But I have 5 notes. पण माझ्याकडे तर 5 नोटा आहेत. How can that be? असं कसं? माझ्याकडे 3 नोटा आहेत त्यांची किंमत 75 रुपये. तुझ्याकडे 5 नोटा आहेत त्यांची किंमत 75 रुपये. हे कसं आहे बाबा होणार? कोणाचं खरं आहे तुझं की माझं? तर आता बघूया आपण कोणाचं खरं आहे. सलमा सांगते शो मी युअर नोट्स. ती टोनीला सांगते शो मी युअर नोट्स. बघा टोनी त्याच्याकडच्या नोट्स दाखवतो. त्याच्याकडे कोणत्या कोणत्या नोट्स आहेत बघा. Tony has these notes. 50 रुपीजची एक नोट, 20 रुपीजची एक नोट, and 5 रुपीजची एक नोट. 50 and 20, 70, 70 and 5, 75. Total 75 rupees. Okay? 3 नोट्स आहेत टोनीकडे आणि त्या नोट्सचे टोटल किती होतात? 75 रुपीज होतात. Now, Salma has these notes. सलमाकडे कोणत्या कोणत्या नोट्स आहेत बघूया. 20 and 2040 and 2060 and 1070 and 575. सलमाचं पण बरोबर आहे. She has also 75 rupees. She has 5 notes, 3 notes of 20 rupees, 1 note of 10 rupee and 1 note of 5 rupees. She has total 75 rupees. या दोघांमध्ये कोणी चुकलेलं आहे का? नाही. दोघही बरोबर आहे. It means both Tony and Salma are right. 3 notes देऊन पण 75 rupees होत आहेत. 5 notes देऊन पण 75 rupees होत आहेत. So both are right. Okay. He's Sanju. I have 100 rupee note, 4 notes of 20 rupees and 6 coin of 1 rupee each. How much money do I have? बघा त्याच्याकडे काय काय आहे. He has 100 rupees note, 1 note of 100 rupees, 4 notes of 20 rupees. Okay, 100, 120, 140, 160,
180. And 6 coin, 180 rupees, 181, 182, 183, 184, 185, 186. So he has 186 rupees altogether. Okay, 100 rupee note means 100 rupees. 4 notes of 20 rupees means 80 rupees. And 6 coins of 1 rupee means 6 rupees. So total 186 rupees Sanju has. Sanju has total 186 rupees. Oh, she's Sony. What she says? I have 4 notes. They are worth 170 rupees altogether. Can you guess which notes I have? She has 4 notes. 4 noट्स आहेत तिच्याकडे आणि त्यांची किंमत आहे 170 रुपीज. तिच्याकडे कोणत्या कोणत्या नोट्स आहेत बरं? आपण गेस करूया. बघा 170 म्हणजे एक 100 ची नोट असेल. ओके. 70 म्हणजे 50 ची एक नोट असेल. झाले 150. आता तिच्याकडे 4 नोट्स आहेत. त्यातल्या 2 नोट्स आपण समोर मांडलेल्या आहेत. अजून 2 नोट्स कोणत्या असतील बरं? 2 नोट्स. आता राहिले ओनली 20 रुपीज. आणि 20 रुपीज मध्ये 2 नोट्स कशाच्या होतील? 10च्या. 10 and 10. So she has 150, 160 and 170 rupees altogether with 4 notes. 4 notes आहेत आणि सगळे मिळून तिच्याकडे 170 rupees आहेत. Can we give rupees 170 using 4 notes in any other way? इतर दुसऱ्या कोणत्या नोट्स वापरून आपण तिला 170 रुपये देऊ शकतो का? 170 रुपीज देऊ शकतो का? Yes, we can. We will try. How can we give her? Okay, we have to give her 4 notes. So, 1 note of 50 rupees, 2 notes of 50 rupees, 3 notes of 50 rupees. Okay, how much in all? How much rupees in all? 50, 50, 50. 3 notes of 50 rupees. 50 and 50, 100, 150, 150. But we have to give her 170 rupees. That means 20 rupees more. Okay? झाल्या 4 notes. Altogether 170 rupees with 4 notes. 50, 3 notes of 50 rupees, that is 150 rupees, and 1 note of 20 rupees, that become 170 rupees altogether. This way, both way we can give 170 rupees. दोन्ही प्रकारे आपण देऊ शकतो. First type, 1 note of 100 rupees, 1 note of 50 rupees, and 2 notes of 20 rupees. And second way is 3 notes of 50 rupees and 1 note of 20 rupees. Veena is shopping in the market. She has some notes of rupees 20, some notes of rupees 10, some coins of rupees 5, and some coins of rupees 2. How many of each of these notes or coins she should give to the shopkeeper to buy this? ओके, काय तिच्याकडे काय काय आहे बघा. काही नोट्स 20 रुपीजच्या आहेत, काही 10 रुपीजच्या आहेत, काही 5 रुपीजच्या आहेत, काही 2 रुपीजच्या आहेत. ओके, आता तिने काय विकत घेतलं बघा दुकानातून? अ टॉय कार. What she bought? She bought a toy car. Its cost is rupees 125.
How she will pay 125 rupees to shopkeeper? She will pay 1, 2, 3, 4 and 5. 5 notes of 20 rupees. That becomes 100 rupees. She will pay 5 notes of 20 rupees. That become 100 rupees. Then 1, 2. 2 notes of 10 rupees. That will become 120. And 1 coin of 5 rupees. That becomes 125. Okay, she paid 5 notes of 20 rupees, 2 notes of 10 rupees and 1 coin of 5 rupee to buy a car worth rupees 125. Next, again, same example is there. Veena is shopping in the market. She has some notes of rupees 20, some notes of rupees 10, some coins of rupees 5, and some coins of rupees 2. How many of each of these notes or coins she should give to the shopkeeper to buy these? Now, what is she buying? Okay, she has 20 rupees, no, some notes of 20 rupees, some notes of 10 rupees, some coins of 5 rupees, and some coins of 2 rupees. Okay, she is buying a balloon worth rupees 27. She is buying a balloon worth rupees 27. How she will pay 27 rupees? She will pay one note of 20 rupees, one coin of 5 rupees and one coin of 2 rupees. Correct? 20. 20 एक नोट 20. 5चं एक नाणं 20 and 5 25 आणि 2चं एक नाणं 25 and 2 27. So she will pay one note of 20 rupees, one coin of 5 rupees and one coin of 2 rupees to the shopkeeper to buy this balloon. Same example, Veena is shopping in the market. She has some notes of rupees 20, some notes of rupees 10, some coins of rupees 5, and some coins of rupees 2. How many of each of these notes or coins she should give to the shopkeeper to buy these? Now what she is buying? She is buying a toy bus that cost rupees 20. That costs rupees 20. How much should she buy? She will pay a note of 20 rupees, a note of 10 rupees. That becomes 30 rupees. So, she will give shopkeeper one note of rupees 20 and one note of rupees 10. And she will buy a car worth a bus worth rupees 30. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.